नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना ही दिवाळी आनंदाची, सुखाची आणि भरभराटीची जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना. मैत्रिणींनो, दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. उद्या आहे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन कधी करावे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता, कारण अमावस्या 2 दिवस होती आणि मंगळवार दिनांक 21 तारखेच्या सायंकाळी अमावस्या तिथी नव्हती. त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडला, लक्ष्मीपूजन नेमके कधी करावे. सोमवारी 20 तारखेला प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती अधिक असून 21 ऑक्टोबर रोजी प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती अल्पकाळ आहे. पण आपण सगळे सणवार व्रतवैकल्य हे उदय तिथीनुसार करत असतो. तर धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथी निर्णय, व्रतपर्व विवेक इत्यादी धार्मिक ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजीच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे. जरी मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबरला अमावस्या प्रदोष काळामध्ये अमावस्या तिथी नसेल तरी देखील आपण प्रतिपदा तिथी आणि अमावस्या हा युग्म तयार होत आहे, तर या युग्मावर आपण लक्ष्मीपूजन करायचे आहे. लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा प्रदोष काळामध्ये सायंकाळी 6:10 ते रात्री 8:40 या वेळेत आपण लक्ष्मीपूजन करायचे आहे. तसेच आपण 7:43 ते रात्री 9:16 या लाभ वेळेत देखील लक्ष्मीपूजन करू शकता. दिवाळी सण हा सर्वात मोठा सण आहे, त्यामुळे लक्ष्मीपूजनाला विशेष असे महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन हे वेळेत आणि शास्त्रोक्त पद्धतीने करणे आवश्यक असते. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनासाठी काही महत्त्वाच्या वस्तू असणे आवश्यक आहे. अगदी आपण खूप मोठा तामझाम न करता देखील अगदी साध्या सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजन करू शकतो. त्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या वस्तू ह्या लक्ष्मीपूजनासाठी असणे आवश्यक आहे. लक्ष्मीपूजन करत असताना आपल्या घरी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याला देवी लक्ष्मीला अर्पण करण्याचे हळद कुंकू, त्याचबरोबर धने, बत्तासे, लाया या वस्तू असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जास्त सोने चांदी असावी असे काही नाही, तर आपल्या घरातील जे काही सोने चांदी किंवा मौल्यवान वस्तू आहेत, पैसे आहेत, त्यांचे देखील आपण या लक्ष्मीपूजनाच्या वेळी पूजन करायचे आहे. आपल्या घरातील अलक्ष्मीचे निसान करण्यासाठी झाडूसुद्धा खूप महत्त्वाचा असतो, तर तो धनत्रयोदशीला खरेदी केला जातो आणि लक्ष्मीपूजनाला त्याचे पूजन केले जाते. तर या झाडूचे आवर्जून लक्ष्मीपूजना दिवशी पूजन करायचे आहे. दिवाळीमध्ये आपण जे काही फराळाचे पदार्थ करतो त्याचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी सात्विक जेवण आपण घरी बनवायचं आहे आणि त्याचाही नैवेद्य आपण देवी लक्ष्मीला दाखवायचं आहे. हे सर्व करत असताना घरातील वातावरण शांत असावे, चिडचिड करू नये. त्याचप्रमाणे मनोभावे आपण देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे. परत एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.